नमस्कार, मी संकेत वानकडे आपणा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। तर आत्ता एक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी अपडेट, एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय, तो म्हणजे भेंडवळ घटमांडणीचा। भेंडवळची घटमांडणी ही पार पडलेली आहे। 2026 ची भेंडवळची घटमांडणी जी आहे ती पार पडलेली आहे, ती मांडण्यात त्या ठिकाणी आलेली आहे। आज अक्षय तृतीयेचा दिवस 19 एप्रिल या ठिकाणी जे आहे 19 एप्रिलला सायंकाळी 5:30 वाजल्याच्या सुमारास ही भेंडवळची घटमांडणी त्या ठिकाणी पार पडली। 5:30 ते 6:30 असा पूर्ण अवघ्या एका तासामध्ये ही जी आहे घटमांडणी मांडून त्या ठिकाणी तयार केली गेली। तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे। मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप पण दाखवणार आहे संपूर्ण त्या ठिकाणी घटमांडणीच्या, त्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण घटमांडणी जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे या वर्षीची कळून येईल। आणि आतापर्यंत जर आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट जे आहेत त्या सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मिळत राहतील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। आज 19 एप्रिल अक्षय तृतीयेचा दिवस। दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज देखील भेंडवळची घटमांडणी ही पार पडलेली आहे। आज सायंकाळी सुमारास मी तिथं गेलेलो होतो 5:30 ला। बरोबर 5:30 ला त्या ठिकाणी संपूर्ण गावातून एक मिरवणूक निघती। त्या मिरवणुकीमध्ये जे आहे सर्व त्या ठिकाणी असतात, त्यामध्ये सारंगधर महाराज, पुंजाजी महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी सुद्धा त्या मिरवणुकीत असतात। एक गावातून पूर्ण मिरवणूक काढण्यात येते। ती मिरवणूक हळूहळू शेताकडे येते, जे बस स्टॉप जवळचं शेत आहे त्या शेताकडे ही मिरवणूक येते असती। तर आज ही मिरवणूक जी आहे ते 5:30 वाजल्याच्या सुमारास हे सर्व लोक जे आहे त्या शेताकडे त्या ठिकाणी आलेले आहेत। भेंडवळची घटमांडणी तुम्हाला माहितीच असेल, अत्यंत सुप्रसिद्ध अशी घटमांडणी आहे। महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्णा नदीकाठी वसलेलं एक गाव आहे भेंडवळ। या भेंडवळ गावाच्या बसस्टॉपच्या नजीकच्या एका शेतामध्ये ही घटमांडणी पार पडत असते। तर आज 5:30 वाजल्याच्या सुमारास हे सर्व लोक जे आहेत ते शेताकडे त्या ठिकाणी आले। हे शेताकडे येत असताना एका रांगीत सर्वजण येतात, म्हणजे एकामागे एक असे उभे त्या ठिकाणी असतात। असे सर्वजण शेतामध्ये त्या ठिकाणी आले। शेतामध्ये आल्यानंतर जे आहे त्यांनी त्या ठिकाणी सर्वात आधी तर पूजा करून घेतली। पूजा केल्यानंतर एक गौरी होती पेटवलेली, ती गौरी त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी तिथं पूजा वगैरे केली। आणि त्याच्यानंतर जे आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो घट मांडणार होते त्या घटावर जवळची सर्व जागा त्या ठिकाणी साफ करून घेतली। त्या ठिकाणी काही ढेकळं असतील, काही कचरा असेल, तो कचरा काडी कचरा सर्व त्या ठिकाणी हाताने साफ केलाय। आणि हे घट साफ करत असताना त्या ठिकाणी तुमच्या पायात चप्पल असायला नको। त्या ठिकाणी कोणाच्याच पायात चप्पल नव्हती आणि सर्वांच्या डोक्यावर टोपी नाही तर रुमाल होता। हे त्या ठिकाणी अनिवार्य आहे। जर तुम्हाला घटामध्ये त्या ठिकाणी जायचं असेल, प्रवेश करायचा असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पायात चप्पल नसायला पाहिजे आणि डोक्यावरती टोपी नाही तर रुमाल असं काहीतरी त्या ठिकाणी पाहिजे। तर अशा प्रकारे त्या सर्वांनी जे आहे तो घट त्या ठिकाणी साफ करून घेतला। आणि तो घट साफ झाल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी कुदळीच्या साह्याने एक मधोमध, बरोबर त्या गोलाकार खड्ड्याच्या मधोमध जे आहे एक त्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला। हा खड्डा जो आहे, ह्या खड्ड्यामधली सर्व माती बाहेर काढण्यात आली आणि या खड्ड्यामधनच जे आहेत एवढ्या आकाराचे 4 ढेकळं काढण्यात आलेत। हे 4 ढेकळं अत्यंत कामाची होती। आता मी पुढे बोलताना तुम्हाला सांगणारच आहे की त्या 4 ढेकळांचं महत्त्व काय वगैरे। सर्वात आधी तुम्ही समजून घ्या, ही 4 ढेकळं बाजूला काढण्यात आली। बाकीची जी माती होती ती त्या ठिकाणी घटाच्या बाहेर फेकून दिली गेली। त्यानंतर ज्या सर्व घट साफ झाल्यानंतर तो खड्डा सुद्धा त्यांनी पूर्णपणे साफ केला। त्याच्यानंतर ही 4 ढेकळे जे आहेत ते बरोबर त्या ठिकाणी ठेवण्यात आली खड्ड्यामध्ये। हे 4 ढेकळे म्हणजे 4 महिन्यांचं प्रतीक। आता हे 4 महिने कोणते, तर पावसाचे 4 महिने, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ह्या 4 महिन्यांचं प्रतीक म्हणजे ही 4 ढेकळे त्या ठिकाणी असतात। ही 4 ढेकळे जे आहे त्या घटामध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आली। आणि त्यानंतर जे आहे पाण्याची जी घागर जी असते, एक घागर, रिकामी घागर त्याच्यावरती सेट करून बघितली। त्याच्यानंतर तिची घागर त्याच्यावरती ठेवण्यात आली आणि त्याच्यानंतर जे आहे एका तांब्याच्या भांड्यामध्ये ते पाणी घेऊन आलेले होते। ते पाणी अगोदर त्यांनी पूजा वगैरे केली त्या पाण्याची आणि त्याच्यानंतर जे आहे ते पाणी त्या घागरेमध्ये ओतलं। जी घागर 4 ढेकळांवरती ठेवलेली होती त्या घागरीमध्ये पाणी त्यांनी ओतलं आणि ती पूर्ण घागर त्यांनी पाण्याने त्या ठिकाणी भरून घेतली। हे सर्व काही करत असताना एक त्या ठिकाणी आहे की ते चंद्रभान महाराजांचा जय जयकार करीत असतात। चंद्रभान महाराज म्हणजे ज्यांनी 350 वर्षा अगोदर ही परंपरा चालू केलेली आहे भेंडवळच्या घटमांडणीची, ते म्हणजे चंद्रभान महाराज। आता जे आहे ते त्यांचे वंशज जे आहेत ही परंपरा पुढे नेत आहेत, पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज। 350 वर्षा अगोदर हे त्या ठिकाणी चंद्रभान महाराजांनी ही
प्रथा जी आहे, परंपरा जी आहे त्या ठिकाणी चालू केलेली होती आणि आज देखील ती चालत आलेली आहे. त्याच्यानंतर त्यांच्या नावाचा, चंद्रभान महाराजांच्या नावाचा जय जयकार करीत ते पाणी त्या घागरीत ओतण्यात आलं. ती पाण्याने भरलेली घागर 4 ढेकळांवरती ठेवण्यात आली. त्याच्यानंतर जे आहे 4 ढेकळांवरती ठेवल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवण्यात आली आणि त्या झाकणावरती खाद्यपदार्थ ठेवण्यात आले. खाद्यपदार्थांमध्ये कुरडी, सांडळी, वडे, भजे, त्याच्यानंतर करंजी अशा प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ त्या ठिकाणी त्या घागरीच्या झाकणावरती ठेवण्यात आले. आणि त्याच्यानंतर जे आहे एक खाली जे आहे ढेकळांजवळ पान ठेवण्यात आलं. खायचं जो पान असतं आपलं ते पान ठेवण्यात आलं आणि त्याच्यावरती सुपारी ठेवण्यात आली. पान आणि सुपारी म्हणजे काय, तर पान आणि सुपारी म्हणजे राजा व राजाच्या गादीचं प्रतीक म्हणून हे भेंडवळच्या घंटमांडणीमध्ये ठेवण्यात येतं. तर हे त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि आता उरलं होतं ते म्हणजे धान्य. तर आता त्याच्यामध्ये जे आहे 18 प्रकारचे वेगवेगळे धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात येतात. त्यामध्ये ज्वारी, गहू, त्याच्यानंतर हरभरा, जवस, बादली, त्याच्यानंतर जे आहे तीळ, अशा वेगवेगळ्या प्रकारचे उडीद, मूग असे वेगवेगळे 18 प्रकारचे धान्य त्याच्यामध्ये ठेवण्यात येतात. हे धान्य जे आहे तो जो मधोमध खड्डा खोदला होता त्याच्या बरोबर गोलाकार ठेवण्यात येतात. आणि हे धान्य ठेवण्याची सुद्धा एक प्रथा आहे. त्याच्यामध्ये एक एक धान्य ते महाराज घेत होते, एक पूर्ण राऊंड कंप्लीट करत होते आणि त्या जागेवरती आल्यानंतर चंद्रभान महाराजांचा जय जयकार करीत ते धान्य जे आहे त्याच जागेवरती ठेवत होते. अशा प्रकारे 18 राऊंड मारत त्यांनी 18 प्रकारची धान्य येऊन त्या ठिकाणी त्या गोलाकार आकारामध्ये त्यांनी ठेवली. प्रत्येक वेळेस चंद्रभान महाराजांचा जय जयकार त्यांनी केलेला आहे. आणि ते धान्य बरोबर काडीने, बारीक काडीने त्या ठिकाणी सेट करण्यात आले, जेणेकरून आता उद्या जी भविष्यवाणी होईल त्याचे आपल्याला बारकावे त्या ठिकाणी बारीक सूक्ष्म निरीक्षण करून त्याच्यामधील बदल हे ओळखता आले पाहिजे. त्यासाठी बरोबर ते धान्य त्या ठिकाणी सेट करण्यात आलं. हे सर्व 18 प्रकारचे धान्य त्या ठिकाणी ठेवून झाले. त्याच्यानंतर जे आहे सर्व मिळून त्यांनी त्या ठिकाणी चंद्रभान महाराजांच्या नावाचा जय जयकार केला. आणि त्याच्यानंतर त्यामधील जे 5 लोक आहेत ते 5 लोक समोर गेले. समोर जाऊन पूर्व दिशेकडे जाऊन त्यांनी परत पश्चिमेकडे त्यांचं मुख केलं आणि त्याच्यानंतर घटमांडणीकडे बघत त्यांनी 5 वेळा जे आहे चंद्रभान महाराजांचा नावाचा जय जयकार करीत त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी त्यांचे पाय पडले. पूर्ण नतमस्तक झोपून त्यांनी पाय त्या ठिकाणी नमस्कार त्यांनी त्या ठिकाणी घटमांडणी केला. आणि हे झाल्यानंतर ही संपूर्ण घटमांडणी जी आहे ही त्या ठिकाणी पार पडली. असं या सर्व प्रक्रियेला त्या ठिकाणी 1 ते 1.5 तास लागला. आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह सुद्धा केलेला आहे. लाईव्ह केलेला आहे, पूर्ण 1 तासाचं लाईव्ह आहे. तुम्ही आपल्या चॅनलला ओपन करा, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या चॅनलला लाईव्ह सेक्शनमध्ये जा. तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्याच नंबरवर भेंडवळची घटमांडणी 2026ची ही लाईव्ह त्या ठिकाणी बघायला मिळेल. अगोदरच त्यावरती 10,000 लोक त्या ठिकाणी लाईव्हला होते. तुम्ही सुद्धा जाऊन ती भेंडवळची घटमांडणी त्या ठिकाणी बघू शकता. आपण अपलोड केलेली आहे. तर अशा प्रकारे 1 ते 1.5 तासामध्ये ही संपूर्ण घटमांडणी त्या ठिकाणी पार पडली. आणि त्याच्यानंतर त्यांनी नमस्कार करून ती पूर्ण जी मिरवणूक आली होती ज्या प्रकारे आलेली त्याच प्रकारे ते रिटर्न गेली एकामागे एक. त्याच्यानंतर या सर्व प्रक्रियेदरम्यान खूप साऱ्या लोकांचा जमाव सुद्धा त्या ठिकाणी होतात. त्यानंतर सर्व लोक हळूहळू तिथून निघून गेले. आता त्या क्षणी जे आहे रात्री त्या ठिकाणी कोणी सुद्धा भरकटणार नाही, कोणी सुद्धा जाणार नाही. अतिशय सुनसान असं त्या ठिकाणी वातावरण सध्याला असेल, कारण त्या ठिकाणी रात्रीला कोणालाच जायला एंट्री नाही. आणि आता या रात्रीमध्ये जे काही बदल त्याच्यामध्ये होतील या बदलांचं सूक्ष्म असं निरीक्षण जे आहे ते उद्या सकाळी म्हणजेच की 20 एप्रिलला सकाळी पहाटे 5 ते 5:30 वाजता त्या ठिकाणी त्याचं सूक्ष्म निरीक्षण करून पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज हे त्या भविष्यवाणीचं भाकीत त्या ठिकाणी वर्तवतील. भविष्यवाणी या घटमांडणीची भविष्यवाणी जी आहे ती त्या ठिकाणी सांगतील. तर उद्या सकाळी सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात आधी ही भविष्यवाणी ऐकायला मिळणार आहे. उद्या सकाळी 5 ते 5:30 वाजल्याच्या दरम्यान आपण जे आहे ह्या घटमांडणीचं लाईव्ह करणार आहे. सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला चॅनलला जुळलेलं राहायचंय. डिजिटल ॲग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचंय, नोटिफिकेशन बेल ऑन करायचंय, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी भेंडवळच्या घटमांडणीचं भविष्यवाणीची नोटिफिकेशन ती तुम्हाला सर्वात आधी त्या ठिकाणी भेटेल. त्यामुळे चॅनलला जुळलेले राहा आपल्या चॅनलची आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता उद्या कोणत्या त्या ठिकाणी भविष्यवाणी केली जाईल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून असेल. हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी शेतकरी उपस्थित असतील आणि जे नसतील त्यांच्यासाठी आपलं चॅनल आहे. आपण नक्कीच त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही भविष्यवाणी घटमांडणीची भविष्यवाणी आहे ती पोहोचवणार आहे सर्वात आधी. त्यामुळे तुम्हाला चॅनलला जुळले राहायचं आहे आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक ग्रुप असतील, त्याच्यावरती आपल्या व्हिडिओवर जा, शेअर बटनवर क्लिक करा आणि सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना या भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी
भविष्यवाणी जी आहे ती कळून येईल. कारण ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी दुरून दुरून लोक त्या ठिकाणी येत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेली ही अशी भेंडवळची घटमांडणी आहे. तर ही भेंडवळची घटमांडणी उद्या सकाळी म्हणजेच की 20 एप्रिल 2026 या 26ला सकाळी पहाटे 5 ते 5:30च्या दरम्यान लाईव्ह असणार आहे. त्याची भविष्यवाणी लाईव्ह असणार आहे. अक्षरशः आपण जे आहे स्वतः पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या तोंडून जी आहे ही भविष्यवाणी तुम्हाला ऐकवणार आहे. त्यामुळे चॅनलला जुळले राहा, सबस्क्राईब सर्वात आधी करून घ्या. तर आता भेटूया उद्याच्या भागामध्ये, उद्या भविष्यवाणीच्या भेंडवळच्या घटमांडणीच्या भविष्यवाणी सोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.